धाराशिव लोकसभा मतदारसंघात महायुतीतला तिढा अजूनही वाढलाय। इच्छुक उमेदवारांनीच निर्णय घ्यावा असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केल्याने संभ्रम अधिकच निर्माण झाला। तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांची उमेदवारी घोषित झाली आहे। अनेक इच्छुकांमधून कुणाला तिकीट द्यायचं या प्रश्नाचं उत्तर महायुतीचे नेतेही शोधतायत। धाराशिव लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी महायुतीतील तिन्ही पक्ष इच्छुक आहेत। शिवसेनेकडून धनंजय सावंत, माजी खासदार रवी गायकवाड, भाजपकडून माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी, अर्चना पाटील आणि अजित पवार गटाकडून सुरेश बिराजदार उमेदवारी करता इच्छुक आहेत। जागा 1 आणि इच्छुक 5 अशी स्थिती महायुतीत निर्माण झाली आहे। तर महायुतीच्या नेत्यांनी तानाजी सावंत किंवा राणा जगजितसिंह पाटील यांनी निवडणूक लढवावी अशी भूमिका घेतली होती, पण तानाजी सावंत आणि राणा जगजितसिंह पाटील यांनी लढण्यास नकार दिला। परिणामी 5 इच्छुकांनी त्यांच्या उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात लॉबिंग केलं। महायुतीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या। सगळेच इच्छुक उमेदवारीसाठी आग्रही असल्याने काय निर्णय घ्यावा असा प्रश्न निर्माण झालाय। धाराशिवचं नेमकं काय करायचं त्याचा निर्णय तेच करतायत। ते सगळे बसले आहेत आणि त्यांना आम्ही सांगितलेलं आहे सगळ्यांनी मिळून, म्हणजे अजितदादा, मी आणि मुख्यमंत्री महोदयांनी, की तुम्ही सगळे मिळून निर्णय करून या। मग तुम्ही जो निर्णय कराल त्याच्यावर आम्ही शिक्कामोर्तब करू। इच्छुक उमेदवारांनी उमेदवारीसाठी त्यांचा दावा केलाय। आता महायुतीचे नेते जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं इच्छुकांनी जाहीर केलंय। कारण आचारसंहिता डिक्लेअर झाली, 2 दिवसामध्ये उमेदवारही डिक्लेअर होतील आणि त्या अनुषंगानं किंवा 3 पक्षाचं हे सरकार आहे, एक नियोजन कशा पद्धतीने असावं, उमेदवार जो फायनल होईल तो उमेदवार आमच्या युतीचा एक कशा पद्धतीनं भरघोस मतानं निवडून येईल याचं प्लॅनिंग करण्यासाठी आज आम्ही आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी घेतलेली आहे। लोकप्रतिनिधीमुळे आपल्याला शक्ती निश्चित मिळेल हे काम पूर्ण करण्याकरता, पण प्रशासकीय अधिकारी म्हणून आणि दुसरे मार्गाने पण करता येईल हेही तेवढं खरं आहे। पण तुम्ही निवडणूक लढवणार आहात अशी एक चर्चा आहे। ते आता चर्चा खरी होईल की नाही ते 2-3 दिवसात समजेल। नाही, मागणी केली आपण? मी मागणी नाही केली, पण जर तशी सूचना आली तर निश्चितपणे मी उभा राहील। महायुतीचा उमेदवार ठरत नसतानाच दुसरीकडे विद्यमान खासदार असलेल्या ओमराजे निंबाळकरांनी महायुतीला माझ्या विरोधात सक्षम उमेदवार मिळत नसल्याचा टोला लगावला। ज्या कामाचं आकलन सामान्य लोक करतील, मी जर सामान्य माणसाची एखाद्या शेतकऱ्याची गाय आजारी पडल्याच्या नंतर तिथं डॉक्टरला पोहोचवणं जर माझं महत्त्वाचं काम आहे समजत असेल, तर ह्या जिल्ह्याच्या लोकांच्या भवितव्यावर जी गोष्टी केंद्र सरकार राज्य सरकारकडनं आल्याच्या नंतर दूरगामी परिणाम करणार आहेत त्याच्या बाबतीत मी दुर्लक्ष करायचं काही एक कारण नाही। मी तिथं सुद्धा अतिशय ताकदीनं आणि मेहनतीनं त्या ठिकाणी काम करतोय। निवडणुकीची घोषणा होऊन 10 दिवसांचा कालावधीही उलटून गेलाय, पण धाराशिवच्या उमेदवारीचा तिढा सोडवण्यात महायुतीला अजून तरी यश आलेलं नाही। आता हा तिढा सुटून कोणता उमेदवार लढणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय। धाराशिवहून बालाजी निरफळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।